चलो बाय बाय बाय। अरे बाय। काय बघा, फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केले आणि मस्त एक शाईन आली, म्हणजे ग्लो आला एक छानसा. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि काल रात्री आलो, त्याच्यानंतर एवढं थकलो होतो, झोप कशी लागली ना कळलंच नाही. म्हणजे इतका कंटाळा आला होता, तरी पण किती 10-10:30 वाजता येऊन नंतर जेवण बनवलं, जेवण केलं आणि त्याच्यामध्येच 12-1 वाजून गेला. असंच रोज पण उशिराच झोपतो, पण तरी काल ना खूप थकलो होतो, त्यामुळे कशी झोप लागली काही कळलंच नाही. आणि मग सकाळी पण थोडंसं लेट झालं. आता 11 वाजलेत. बाकी सगळं काम घरातलं आणि पूजा हे सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत. आज नवरात्री स्टार्ट होते, सो सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, सो येलो कलर आहे मस्त. सो मी रेडी तर होईलच नंतर, पण आता म्हटलं सगळं काम हे आवरेपर्यंत आपण नको तयार व्हायला, कारण मग सगळ्या गोष्टी खूप गरमी होते. आणि जेव्हा आपण घट बसवायचं त्यानंतर मग रेडी होऊ आणि सगळ्या गोष्टी मग तशा शेअरच करेल. नवरात्रीमध्ये तुमच्याकडे काय काय करतात, तुम्ही घट बसवता का, घट कसा बसवता हे सुद्धा मला नक्की कॉमेंट करून सांगा. सो बाकीचेला काय काय दिवसभरात होते हे सगळ्या गोष्टी शेअर करते. असंच करेक्ट. आता रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली, म्हणजे ते ठेवायची होती. काल जसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये एका दाखवलं होतं की मला त्या सगळ्या गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहेत नवरात्रीसाठी, दिवाळीसाठी. आणि त्याच्यामध्येच मग ते रांगोळीचा एक साचा होता, मग ती रांगोळी भरून ठेवली तर ती जास्त दिवस पण राहते. मग ते ठेवलं दरवाजासमोर. आणि मनू पण आता इकडे आली, तिला हॉलमधून बेडरूममध्ये ना खूप पटकन येत आहेत. आता ती उठली आणि मग तिचं आवरणं, जेवण हे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे अजून वेळ झाला. 1:45 पर्यंत मला पूजा करून घ्यायची, म्हणजे तसा मुहूर्त आहे असं वाचलं मी. सो 1:45च्या पहिले म्हणजे मला रेडी पण व्हायचं आणि त्याच्यानंतर मग पूजा हे करून घेतली. चला 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 या इकडे, तू बघू कसा ड्रेस घातलाय, बघू बघू बघू. बघा इथे मनू पण तयार झाली आहे आणि मस्त आज येल्लो कलर आहे, तर मनून पण येल्लो कलर वेअर केलाय, हो ना? हा. आणि पप्पानी असं कसं रेडी केलं, उलटा भंग पाडला का पप्पानी? हो. आणि माझ्याकडे ना हा एक येल्लो कलर आहे, म्हणजे एकच ऑप्शन आहे माझ्याकडे येलो कलरचा. थोडासा ऑरेंज शेडमध्ये जाते किंवा हळदीचा येलो असं म्हणू शकता. व्हिडिओमध्ये अजून जास्त ऑरेंज टाईप वाटतोय, पण हा एकच आहे. सो मी ही साडी नेसते आणि त्याच्यानंतर कशी रेडी होते ते पण तुम्हाला दाखवते जेव्हा तेव्हा. चला आता तू इकडे हो. झालं तुझा ड्रेस दाखवून. मनूचा परफेक्ट येलो कलर झाला. आणि जेव्हा केव्हा मी म्हणजे पटकन तुम्हाला रेडी व्हायचं असेल मग पूजेसाठी असेल कसंही, तर पटकन एखादं मॉइश्चरायझर, मी नेहमी सांगते टिंटेड मॉइश्चरायझर आणि फक्त लायनर आणि लिपस्टिक असं मी यूज करते. तर काय काय वापरते, कुठले प्रोडक्ट्स वापरते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला जा पप्पाकडे, चला जाते ना. तर आता ना इथे माझी साडी नेसून झाली आहे. सो मी मगाशी जसं म्हटलं माझ्याकडे हा एकच कलर आहे, साडी आणि ड्रेसमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा. माझ्याकडे येलो कलरचा ड्रेस पण नाही आहे, त्याच्यामुळे मग ही साडीच माझ्याकडे एक ऑप्शन होता, त्याच्यामुळे ही साडी नेसली. आणि साडी नेसण्यासाठी मला असा खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी साडी नेसण्याच्या भानगडीत पडत नाही, पटकन ड्रेस वेअर करते आणि मग त्यानंतर पटपट आवरते. तर आता वेळ पण कमी आहे, 1:45च्या पहिले मला पूजा करायची आहे. सो पटकन ही साडी नेसली, थोडीशी फंक्शनलमध्ये, पण ठीक आहे, आता माझ्याकडे दुसरी नाही आहे तर एकच ऑप्शन होता, त्यामुळे ही नेसली. आणि आता पटकन मी रेडी कसं होते हे तुमच्यासोबत शेअर करते. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, मी खरंच जेन्युइनचे प्रोडक्ट वापरते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो याच्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी पण लावायच्या नाही आहेत, खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये होईल हे असं. तर मी पहिलं हे वापरते फेसेस कॅनडाचं टिंटेड मॉइश्चरायझर. हे मला आलं होतं प्रमोशनसाठी, पण आजचा हा प्रमोशनल पार्ट नाही आहे. तर हे आवडलं मला आणि त्यामुळे मग मी हेच यूज करते. तर पटापट हे लावून घेते. तर ही जी क्रीम आहे ना, तर ही लावल्याच्या नंतर ना मेन म्हणजे आपण हाताने छान असं पसरू शकतो, कारण हे आहे मॉइश्चरायझर. सो आपण हाताने जसं मॉइश्चरायझर स्प्रेड करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचे.
तर बघा फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केले आणि मस्त एक शाईन आली आहे, म्हणजे ग्लो आला एक छानसा. सो इथे बाकी ठिकाणी पण बघू शकता तुम्ही. आणि हे ब्लेंड करायला पण खूप सोपं जातं, म्हणजे तुम्हाला ब्लेंडरची गरज नाही, वेगळं काही अजून ब्रशची गरज पडणार नाही, हाताने छान ब्लेंड करू शकतो. एकदम सॉफ्ट आहे, ब्लेंड करताना पण एकदम छान वाटतं, असं छान फील येतं, एकदम सॉफ्ट. आणि त्याच्यानंतर ना मी कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. मी कॉम्पॅक्ट मॅबेलिन किंवा मग फेसेस कॅनडा कुठलीही वापरते, फक्त हे सेट होण्यासाठी. फक्त 2 प्रोडक्ट आणि बघा मस्त असा ग्लो येतो. खरं तर ह्या एकाच प्रोडक्टमुळे खूप छान असा ग्लो येतो, एक शाईन येते. पण आपण जेव्हा कॉम्पॅक्ट यूज करतो तेव्हा ते छान सेट होतं आणि हा जो ग्लो आहे त्याच्याऐवजी थोडासा मॅट फिनिशिंग येते, एवढंच. त्याच्यानंतर ना मी लिपस्टिक यूज करते. तर ही जी लिपस्टिक आहे तर ती आहे मार्सची, शेड आहे फेम. याची लिंक माझ्याकडे नाही आहे, कारण हे मला PR मध्ये पाठवलं होतं. पण मला हा कलर पर्सनली खूप जास्त आवडला, म्हणून हा मी यूज करते. लिपस्टिकमुळे एक वेगळाच आपला लुक क्रिएट होतो, नाही तर मग एकदम भूतासारखा पण दिसत असतो जेव्हा फक्त फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट यूज करतो. तर लिपस्टिकमुळे छान दिसते. आणि त्याच्यानंतर माझा फेवरेट पार्ट म्हणजे लायनर. तर हे माझ्याकडे NYWचं लायनर आहे. मी सुरुवातीला मॅबेलिनचं यूज करायचे, त्याचा जो समोरचा स्ट्रोक आहे तो थोडासा लांब होता, त्याच्यामुळे ते लावायला थोडंसं अवघड जायचं. आणि मला हे सुद्धा PR मध्ये चालू होतं आणि मला हे आवडलं, म्हणून हे मी वापरते. सो हे मी लावून घेते पहिले. ओके, तर इथे माझं लायनर पण लावून झाले. आणि आता लास्ट पार्ट म्हणजे थोडंसं आयब्रोज करते, कारण यावेळी जेव्हा मी आयब्रोज केल्या होत्या ना पार्लरमध्ये तेव्हा माझ्या पूर्णपणे शेप बिघडलेला आहे. माऊचं आता चाललंय. सो थोडंसं जे काही झालंय त्याला जरा क्लिअर करावं म्हटलं, कारण एवढ्या बारीक मी आयब्रोज कधीच करत नाही आणि यावेळी खूपच बारीक झाल्यात आणि पूर्ण शेप बिघडून गेलेला आहे. तर बघा आयब्रोज केल्यात आणि टिकली लावली आणि दॅट्स इट. आता माझ्याकडे वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे हेअरस्टाईल वगैरे काही तामझाम करत बसणार नाही. पटकन केस बांधून घेतले आणि इथे मी अशी सिंपल तयार आहे, कारण घट बसवायचं म्हणलं ना तर साधारण अर्धा ते 1 तास जातो सगळ्या गोष्टी काढायच्या, त्याच्यानंतर पूजा वगैरे करायची त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच मी सकाळी देवांची पूजा पहिले करून घेतली, जेणेकरून परत दुपारी जास्त वेळ नको लागायला किंवा उशीर नको व्हायला. सो ते केलं आणि आता रेडी पण झालेली आहे. सो इन केस तुम्हाला जर आवडलं असेल तर लिंक्स असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की एकदा चेकआउट करा. आणि ह्यामधला अजून एकदा सांगते, कुठलाही पार्ट प्रमोशनल नाही आहे. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण छान प्रोडक्ट आहेत. मला असं वाटतं की पटकन तयार व्हायचं असेल तर ते यूजमध्ये येतात, त्यामुळे मग मी यूज करते. आणि बाकी असा सिंपल असा लुक तयार आहे. सो चला अगोदर पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर भेटते.
पूजा केली आणि आता एवढी गरमी होती ना आतमध्ये आणि त्यात मनूची सगळी ओढाओढ, कारण खाली सगळा पसारा दिसत होता तिला, सगळ्या गोष्टी पूजाचं साहित्य हे ते, आणि मग काय ओढून काय नको, त्यातली त्यात माझ्या मागे पण यायचं होतं. हा मम्मा आणि मनू आज येलो येलो झाले का मम्माचं वाटतच नाहीये येलो. हा चला आपण जय बाप्पा करू. जय बाप्पा करायचं ना, करायचं ना जय बाप्पा. माती खातीये आणि मी बघितलं की खडं टाकून देते. हुशार. चला जय बाप्पा करा, जय बाप्पा. खुशाल ठेव. हा मनू. दुपारी चेंज करून थोडासा आराम केला आणि त्यानंतर 6-6:30च्या दरम्यान मनूला घेऊन थोडं बाहेर गेले. म्हणजे इथे जर गार्डनमध्ये फिरून आणलं ना तिला, तर तिलाही छान वाटतं आणि माझं पण छान थोडा वेळ जातो, फ्रेश होतं मूड. त्याच्यामुळे मग तिला घेऊन गेले आणि बाहेर गेल्यानंतर असं कळलं की आमच्याकडे आज दांडी आहे. सो तयारी तर काही दांडियाची आम्ही केली नव्हती, पण म्हटलं चला आपण दांडिया खेळायला वगैरे. माहीत नाही मी कधी हे पण केलं नाही, म्हणजे दांडियाला कधी गेली नाही तशी, पण आपण बघायला तरी जाऊयात. आणि मनूचं पण फर्स्ट असणार आहे, सो आपण बघूयात काय काय होतंय काय नाही तिथे. बाकी स्टॉल्स वगैरे आहेत असं बोललेत. तर मग पटकन घरी आले कळल्यानंतर आणि परत सगळं जे काही हे केलं होतं सगळा मेकअप हे काढून टाकलेला. आता परत सिम्पल अशी रेडी झाली आहे. वरती असं टॉप आहे शॉर्ट आणि खाली हे स्कर्ट आहे. सो हे करून आता मनू आहे तशीच ठेवते तिला, कारण गरमी खूप जास्त होणार, त्याच्यामुळे तिचे कपडे काही चेंज नाही करणार. ती जशी कम्फर्टेबल आहे तशीच तिला घेऊन जाईल. सो चलो फटाफट. आलोय आता घरी. पहिले मी आणि मनू गेलो होतो, पण मनूला झोप आली, त्याच्यामुळे परत तिला यांच्याकडे ठेवलं. ती झोपली आणि पुन्हा एकदा तिची झोप झाल्यानंतर आम्ही गेलो. तू किती चक्कर मारले इकडे? 2. आणि केलं काहीच नाही बरं का, कारण दांडिया बिंड्या काही मला येत नाही. मी हार्डली 1 राऊंड मारला तिथे आणि मलाच असं वाटतं अरे बापरे नको काहीतरी, ते मला काही जमत नाही. त्याच्यामुळे मी लगेच त्याच्यातून आउट झाले आणि मग आम्ही खायचं काम तेवढं केलं. पेट पूजा केली, मी सँडविच खाल्लंय आणि केक वगैरे तिथं स्टॉल्स होते ते हे केलं. आणि बाकी मग आजचा दिवस छान गेला. मी तर काय रोजच्या दिवसासाठी छान ग्रेटफुल असते. मला हा आजचा दिवस बघायला मिळाला असं. आणि बाकी नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुम्ही जे काही आमच्यावर प्रेम करताय, मनूवर स्पेशली. मनूमुळे आजकाल मला कोणी विचारतच नाही माहिती आहे का, ब्लॉगच्या खाली सगळ्या मनू रिलेटेडच कॉमेंट्स असतात की मनूला दाखवत जा व्हिडिओमध्ये, किंवा मनू खूप क्यूट आहे असं तसं. आणि त्यामुळे पिकूला मला विसरून गेलेत सगळे. पिकू, ए पिकूचू, हे कचरा बघा किती केलाय आम्ही. नखरे खूप करतो माहितीये का त्याला. बघ पिकू पिकू केलं ना मग इकडं असं तोंड करेल. जास्त नखरे त्याच्यामुळे त्याला नाही विचारलेलंच बरं. नाही विचारलं की तो बरोबर मागे मागे येतो असं आहे. सो चला आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि बाकी पुढच्या व्हिडिओसाठी असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा. चलो भेटू. बाय. चलो बाय बाय बाय. अरे बाय. काय तिला मी शिकवलंय. मागून असं करताय.